विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 यामधील चौथा धडा आहे शिवरायांचे बालपण. या धड्याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला सुरू करूया. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. इथे आपल्याला काही विधानं दिलेली आहेत, वाक्य दिलेली आहेत आणि एक शब्द गाळलेला आहे आणि 3 शब्द आपल्याला कंसामध्ये दिलेले आहेत. त्यापैकी योग्य शब्द भरून आपल्याला वाक्य लिहायचं आहे. अविधान आहे शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. या ठिकाणी कंसामध्ये आपल्याला पुरंदर, शिवनेरी व पन्हाळा अशा 3 किल्ल्यांची नावं दिलेली आहेत. आपल्याला ठाऊक आहे शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता, त्यामुळे आपण शिवनेरी हा योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण केलेलं आहे. अविधान आहे आदिलशहाने शहाजी राजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. इथे कर्नाटकातील, खानदेशातील व कोकणातील असे प्रदेश दिलेले आहेत. त्यापैकी कर्नाटकातील हे उत्तर बरोबर आहे. ते लिहून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये अ प्रश्न आहे जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले. उत्तर पाहूया. जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात असे विचार घोळू लागले की मोठे झाल्यावर आपणही शूर पुरुषांसारखे पराक्रम करावेत. पुढे हा प्रश्न आहे शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत. उत्तर पाहूया. शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा इत्यादी खेळ खेळत असत. पुढे ई प्रश्न आहे शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग का केला. उत्तर पाहूया. निजामशहाच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला. प्रश्न दुसरा आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ प्रश्न आहे जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत. उत्तर पाहूया. 1. जिजाबाई शिवरायांना राम, कृष्ण, भीम, अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगत. 2. शूर पुरुषांच्या गोष्टी सांगत आणि 3. साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत असत. हा प्रश्न आहे शहाजी राजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून जाहीर का केले. उत्तर पाहूया. 1. वजीर फत्ते खान याने निजामशहाचीच हत्या केल्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून मुघल बादशहाने फत्ते खानास शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलूक परस्पर देऊन टाकला. 2. वजीर फत्ते खानास व मुघल बादशहास शह देण्यासाठी शहाजी राजांनी निजामशहाच्या वंशातील एका मुलाला शोधून त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे. पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण इथे व्यवस्थितपणे लिहिलेली आहेत. ती पाहून तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढा आणि सर्व प्रश्नांचं व्यवस्थित पाठांतर करा. धन्यवाद.